नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत लॉकडाऊनमध्ये घडलेली गमतीशीर कथा. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन आले असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. कथा आवडली तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये अवश्य शेअर करा आणि छानशी कॉमेंट तर अपेक्षित आहेच. चला तर ऐकूया गजाचं लगीन. कथा विदर्भातील गावाकडील बोलीभाषेत आहे. वऱ्हाडी भाषा ही रांगडी म्हणायला हरकत नाही. त्याची वेगळीच गोडी आहे. मे महिना, प्रचंड उकाडा, त्यात वीज नाही. गजा, त्यांचे परमपूज्य पिताश्री जनार्दन निरगुणे आणि आई जानकी निरगुणे, अभ्यासात कमी आणि नटण्या मुरडण्यात अव्वल अशी बहीण रुपाली सगळे सकाळी पेपरने हवा घेत बसलेले आहेत. विदर्भात आता सकाळी 6-7लाच तापायला लागतं. तितक्यात गजाचा मित्र रमेश येतो. "अ गजनी, ओ गजनी" असा आवाज देतो. गजाचे वडील म्हणतात, "का अबे भायताड्या, गजनी कोणाला म्हणून राहिला?" रमेश उत्तरतो, "अहो काका, आमचे परम मित्र गजानन जनार्दन निरगुणे म्हणजे गजनी. आपल्या गजाला पण विसरण्याची उत्तम कला अवगत आहेच, म्हणून आम्ही दोस्तांनी त्याचे नाव गजनी ठेवले." "हा हा 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 हा, असं होय. तुमच्या गजनीला लग्नाचे वेध लागलेत. मोबाईलमध्ये फोटो पाहून गुलुगुलू हसत राहते. अरे लेका, पर होणाऱ्या बायकोचाच बघते ना, का ते बी विसरून जाईल लेकाचा?" रमेश आपल्या मित्राची बाजू सावरतो. "नाही, इतका पण भुल्लक्कड नाही आमचा मित्र." "काय काका, झाली का मग लग्नाची तयारी?" "अरे आपण काय मुलीकडचे आहोत का लेका, काय भी विचारतो?" रमेश विचारतो, "अहो काका, म्हणजे इच की कोण कोणाला आमंत्रण द्यावं लागेल?" गजाचे वडिलांचं गणित तयार असतं. "ये पाय गळ्या, लॉकडाऊन हाय तर आपले 25 आणि त्यांची 25 इतकीच परमिशन हाय. तर आम्ही चौघे, माझे 2 भाऊ, त्याची फॅमिली, ते 8 जण झाले का 22. नंतर माझ्या 2 बहिणी, त्याची फॅमिली, ते 10 जण झाले 22. माझे 2 दोस्त आणि आमची म्हातारी झाले का 25. गजाची आई अचंबित होऊन म्हणते, "का हो, म्हणजे माझ्या माहेरचे कोणीच नाही का? समते गावातच तर राहतात. काय म्हणतील?" सारखं तोंडावर तोंड पडते. गजाची आई धमकावून म्हणते, "बघा, जर माझ्या घरचे नाही बोलावले तर मी पण नाही येणार." गजाची आई रुसून बसते. रमेशला तेवढंच फावतं. रमेश मुद्दाम आग लावतो, "हां, काकू बराबर बोलून राहिल्या. आणि काका, मी?" तो गजाकडे बघत म्हणतो, "अबे गजा, असं असतं का नेका? आपण लंगोटी यार, आणि लिस्टमध्ये माझं नाव नाही." एवढा वेळ गप्प असलेला गजा कावतो, "ओ पप्पा, त्या तुमच्या 2 मित्रांना कट करा आणि रम्याचं नाव लिवा." रमेश म्हणतो, "आणि गजा, सुम्याले तर न्यावंच लागेल. मागल्या आठवड्यात त्याच्या बहिणीच्या लग्नात त्यानं तुला पण घेतलं होतं संघ 25 जणांमध्ये. तू त्याला पोरगी पायच्या वक्ती पण नेला नव्हता. कसा तापला होता तो." गजाचे वडील खेकसूनच म्हणतात, "अरे असा पोरासोरांना थोडीच न्यावं लागते. आधीच आपल्या गजाचं लग्न ठरत नव्हते, त्यात सुम्या दिसाला रांगडा गडी. पोरीने त्यालाच पसंत केलं असतं तर आपला गडी तसाच राहिला असता नवा. तुझ्या गाडीने गेलो म्हणून तो होता. आबेलेका, पण तो हाय कुठे? 2-3 दिवसापासून दिसला नाही." गजा एटीत म्हणतो, "ते जरा वेगळं मॅटर हाय, तुम्हाले नाही माहीत." म्हणजे तुम्हाले ठाव हाय? अबे, तर त्याच्या बापाला सांगतं काय? त्याला काळजी लागून राहिली ना, नुसता घोर लावला त्याच्या जीवाले. पोरगीगिरीची भानगड आहे काय? त्यानं पोलिसात कंप्लेंट केली ना, तर ऐन लग्नाच्या वक्ती धरायला येतील." गजाचे वडील जोशमध्ये येतात ऐकण्यासाठी आणि जानकी म्हणजे गजाच्या आईला म्हणतात, "अगं जानकी, फक्कड चहा टाक." गजाची आई आधीच तापलेली असते. "हे बरं आहे तुमचं, कामाच्या वेळी बराबर मी आठवते. ते काही नाही, जोपर्यंत माझ्या दादा वहिनीला नाही बोलविणार तोपर्यंत उपाशी राहावा." गजाचे वडील समजावण्याच्या सुरात, "अगं, आपण गावातील लोकांना जंगी पार्टी देऊ. मागे तुझ्या भावाला सुमतीच्या लग्नाला बोलावलं नव्हतं तरी बी नेलं, तर तिथं त्यांनी कशी लाज लावली मला." रमेश काकांच्या जवळ जाऊन बसतो. "काय झालं, काय झालं? काका सांगा तर." गजाचे वडील पण जोशमध्ये येतात. "हा बिना मास्कचा फिरून राहिला. सुमतीचा बापानं याला म्हणलं की बा, तुला बोलावलं नव्हतं तरी कसा आला? तर हा म्हणते कसा, तुम्ही विसरले मग मी चालो. बरं, आला तर आला, साऱ्या जन्माचा भुक्कड, सारखा जेवताना गळ्याने असा ताटभर घेतलं. आता तेवढ्यावर थांबतो का आपला गडी? एका पोरीकडे पायता पायता सतरंजीत पाय अडकून पडला.
नवरीच्या सासूची झाली ना साडी खराब. आता झाली का पंचायत? मला हसावं का रडावं समजूनच नाही राहिलं. त्या पोरीच्या भावानं बाहेर जो चोपला, लई मजा आली. गजाची आई रागानं लाल बुंद झाली. असं होय, तुम्हाला नाही सोडवता आलं साल्याला आपल्या. रमेशचं मजा घेणं सुरूच. हो काका, काही बी असलं तरी साला आहे तुमचा. तुम्ही तर नशीबवान आहात की तुम्हाला जेठालालच्या साल्यासारखा नाही भेटला, नाहीतर लागली असती वाट. काकू, तुम्ही बराबर बोलून राहिल्या. गजाच्या लक्षात येतं की रम्या भांडण गावायचं काम करतोय. अबे ओ रमेले का, तुझ्या हाती चिपड्या द्यावा लागते. तू इथे माया मम्मी पप्पामध्ये भांडण लावून राहिला लेका. आज तुला काय दुसरा टाइमपास भेटला नाही वाटते. म्हणजे काका काकू काय टाइमपास आहेत काय? गजाची आजी वैतागून म्हणते, गजा, तुला कितीदा सांगितलं र की मम्मी पप्पा नाही म्हणायचं. तू कव्हा ऐकलाय का एखादा इंग्लिश पोरगा आपल्या मायबापाले आईबाबा म्हणते? तुला आईबाबा म्हणायला लाज वाटते का? उगाच 4 बुकं काय शिकलाय? रमेश म्हणतो, सॉरी, चुकीला माफी असावी, पण काही म्हणा, आपला गजा लई लकी आहे. उशिरा का होईना मस्त गोरी सुंदर बायको मिळाली. तुमच्या खानदानात पहिलीच असेल ना? गजाचे वडील मुद्दामहून म्हणतात. आणि गजाची आई काय काळी डोंबडी आहे असं म्हणायचं का तुला? रमेश अजून मजा घेत, बघा काकू, काकाच तुम्हाला काय बी बोलतात आणि मला उगाच गजा बोलते. गजाची आई आधीच तापलेली असते. नुसते गोऱ्या रंगाने काय होते? माझी नणंद आहे गोरीपाण, पण कामात शंख. नुसती बसेल राहते आरशासमोर. तो आरसासुद्धा म्हणत होता की हिच्या गोऱ्या रंगाने माझा रंग उडून राहिला. गजाचे वडील, आम्ही आज बी चांगले दिसतो. दशरथ राजा माहीत आहे ना रम्या तुला? हाव काका. त्यांचे काय, त्यांच्या खानदानातले तर नाही ना तुम्ही? गजाचे वडील काकूंची मजा घेत म्हणतात, मी हे सांगून राहिलो काय? तसा आज मी अजून 2 लगीन करू शकतो. गजाची आईला हसू आवरत नाही. रमेश, काय रे, लॉकडाऊनमध्ये महाभारत पण दाखवतात ना, ते पण पाहिलंच असेल नाच? हाव काकू. म्हणजे काय, आत्ता कुठे जाता येता तर नाही येत? गजाची आई मुद्दाम म्हणते, द्रौपदीचं नाव बी माहीत असेल नवा? तिला 5 नवरे होते. 5. किती? हा 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 5. गजाचे वडील नरमाईनं, राहू दे ग वेडी, उगाच लागलीच मनाला लावून घेते. गजाची आई, आलात ना लाईनीवर? तर मित्रांनो, आपल्या गजाचं लग्न उशिरा का होईना ठरलेलं आहे. बघूया पुढे अजून काय गमती जमती होतात. सो प्लीज स्टे कनेक्टेड अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. टिल देन, गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. रमेश हसतो. 5. गजाचे वडील नरमाईने, राहू दे ग वेडी, उगाच लागलीच मनाला लावून घेते. गजाची आई, आलात ना लाईनीवर? तर मित्रांनो, आपल्या गजाचं लग्न उशिरा का होईना ठरलेलं आहे. बघूया पुढे अजून काय गमती जमती होतात. सो प्लीज स्टे कनेक्टेड अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. टिल देन, गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.